साहेब, पत्रकार परिषद घेत आहात, काय त्याची कारणं आहेत आणि मागच्या आश्वासनांचं काय झालं? पत्रकार घेण्याचं हे कारण आहे मुख्य की आपण जो 27 तारखेला महसूल मंत्री, त्याचबरोबर वनमंत्री आणि इतर मंत्री यांच्याबरोबर जी चर्चा झाली आणि त्याने वनजमिनीचे प्रश्न, त्याचबरोबर इतर काही जे प्रश्न होते त्याच्या अनुषंगाने हे सगळे 90 दिवसाच्या आत आम्ही त्याचे सगळं आम्ही मार्गी लावू आणि त्याची अंमलबजावणी करू आश्वासनं दिलेल्याची, अशा प्रकारचं त्यांनी सांगितलं होतं. आणि त्याचा एक भाग म्हणून त्यांनी मुख्यमंत्री साहेबांनी पण सांगितलं होतं की तुम्ही वन दाव्याचे वैयक्तिक अर्ज करा त्याच्या चौकशीच्या बाबतीमध्ये. आणि त्याप्रमाणे आम्ही कालपर्यंत वैयक्तिक अर्ज नाशिक जिल्ह्यामध्ये जवळजवळ म्हणजे आम्हाला वाटतं की 35-40 हजार वन दाव्याचे अर्ज हे झालेले आहेत. आणि ते वन दाव्याचे अर्ज हे सरकारला द्यायचे आहेत, परंतु ते अर्ज कलेक्टरच्या मार्फत द्यायचे आहेत. आणि म्हणून 27 तारखेला कंप्लीट 1 महिन्यानंतर हे वन दाव्याचे अर्ज हे कलेक्टर साहेबांना परवाला द्यायचे आहेत 27 तारखेला. आणि म्हणून आम्ही आपल्याला एवढ्याचसाठी बोलवलेलं आहे की आतापर्यंत सरकारने ज्या वन कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करायला पाहिजे होती ती झाली नाही. आणि त्यामुळं इथं बरेच लोकांचे बरेच प्रश्न अडून राहिलेले आहेत. आणि त्यासाठी आता जे आम्ही मोर्चा काढला होता 17 जानेवारी ते 27 जानेवारीच्या दरम्यान, याच्यामध्ये आम्हाला जे काय आश्वासन दिली त्या आश्वासनाची परिपूर्ती करण्याच्या दृष्टिकोनातून जो पाठीमागचा अनुभव आमचा आहे की मागे 2018ला आम्ही मोर्चा काढला होता तेव्हा पण हीच आश्वासनं दिली होती. त्यानंतर 2023ला एकनाथ शिंदे साहेबांनी पण तेच आश्वासनं दिली होती, पण त्यांची अंमलबजावणी कधी झालीच नाही. आणि म्हणून ह्या वेळेस आम्ही ठरवलं आहे की जोपर्यंत ह्या कायद्याची कायदेशीरपणे आणि काटेकोरपणे अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आम्ही पाठपुरावा करत राहणार. आणि त्याचाच भाग म्हणून 27 तारखेला 27 फेब्रुवारीला संबंध जिल्ह्यातील जे वनपट्टे धारक आहेत हे सगळेचे सगळे लोक नाशिकला येतील आणि सगळ्यांच्या साक्षीने कलेक्टर साहेबांकडं जे वैयक्तिक अर्ज आहेत ते वैयक्तिक अर्ज सुपूर्द करतील. आणि त्याच्यानंतर 90 दिवसाच्या कालावधीमध्ये म्हणजे एप्रिल 30पर्यंत ह्या संबंध अर्जाची चौकशी त्यांनी करावी. ज्या जमिनी ते लोक कशीत आहेत त्यांची त्याचा सर्वे करून त्याचं मोजमाप करून आणि खात्री करावी. आणि ते जे क्षेत्र आहे ते आदिवासींच्या सातबाऱ्याला लावावं. जेवढं त्यांच्या ताब्यात आहे तेवढं त्यांचं क्षेत्र त्या सातबाऱ्याला लागलं पाहिजे. कब्जेदार सदरी कसणारेचं नाव आलं पाहिजे. आणि जो सातबारा पूर्ण गावाचा दिलेला आहे, एक सातबाऱ्यामध्ये 150 लोक आहेत, तो सातबारा रितशीर प्रत्येक माणसाचा, प्रत्येक खातेदाराचा, नवरा बायकोचा हा अलग असला पाहिजे अशा प्रकारची मागणी त्याच्यामध्ये आहे. आणि त्याचबरोबर ज्या पश्चिम वाहिन्या नद्या आहेत ह्या नद्यांच्या योजनेला सुरुवात झाली पाहिजे. परंतु त्याच्यामध्ये आमची सूचना होती की ज्या भागामध्ये हे पाणी आहे तिथं लोकांना त्रास होणार नाही, मोठी धरणं होणार नाही, परंतु पाणी सगळं अडवलं जाईल. त्याच्यामध्ये मुख्यतः आमची कल्पना आहे की सिमेंट कॉन्क्रीटचे बंधारे किंवा कोल्हापुरी बंधारे किंवा लहान असे लघुपाट बंधारे एवढ्यापर्यंतच्या योजना कराव्यात. आणि पाऊस सुरू झाला की त्या योजनाद्वारे हे संबंध पाणी मग बोगद्याद्वारे, लिफ्टद्वारे किंवा म्हणजे पाटाने अशा प्रकारे हे पाणी घाटमाथ्याच्या वरती म्हणजे पूर्व वाहिन्या नद्या ज्या आहेत गिरणा आणि गोदावरी ह्या नद्यांच्या लेवलला बोगदे काढून ते पाणी त्याच्यामध्ये म्हणजे गोदावरी आणि गिरणेमध्ये टाकावं. आणि जे पाणी तिथं दिवाळीनंतर राहील त्या संबंध पाण्याचा वापर
हा तिथल्या स्थानिकांना दिला पाहिजे. म्हणजे आम्ही जे प्लॉट मागतोय ते प्लॉटसुद्धा ओलिताखाली आले पाहिजेत, खाजगी जमिनी ओलिताखाली आली पाहिजे. जे पाणी वाया जात आहे ते पाणी मराठवाडा, खानदेश ह्या भागातील जे काही दुष्काळी जिल्हे आहेत त्या दुष्काळी जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना हे वापरता आलं पाहिजे. अशा प्रकारची आम्ही पूर्वीपासून मागणी ही ठेवली होती आणि सरकारने सुद्धा त्याच्यावरती कासवाच्या गतीने का असेना त्याने त्याच्यावरती अंमलबजावणी केली, परंतु ती अंमलबजावणी खरं म्हणजे शेतकऱ्याला पाहिजे त्या वेगाने होत नाही आणि त्यामुळं शेतकऱ्याचे जे प्रश्न आहेत ते मागे पडलेले आहेत. आणि आम्हाला खात्री आहे की ह्यावेळेस आम्ही सबंध शेतकरी वर्ग जो आमच्या नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये आहे, पूर्व पट्ट्यामध्ये आहे, हा सबंध शेतकरी वर्ग एकवटलेला आहे आणि 27 तारखेचा हा जो अर्ज देण्याचा कार्यक्रम आहे हा काही नवीन मागणी आम्ही मागत नाही. कुठलीही मागणी त्याच्यामध्ये नवीन ॲड केलेली नाही. फक्त आम्ही जे मागच्या मोर्चामध्ये सरकारने मान्य केलेले आश्वासनं होती ती आश्वासनाची परिपूर्ती करणं हाच ह्या मोर्चा मागचा आपल्या मेळाव्यामागचा उद्देश आहे. आणि हा मेळावासुद्धा शेतकऱ्यांचा आज जाणीवपूर्वक आहे की आमचे प्रश्न सुटले पाहिजेत. ह्याच्यासाठी सबंध शेतकरी वर्ग एकत्र येऊन कलेक्टर साहेबांच्या मार्फत सरकारला हे अर्ज देणार आहेत आणि ह्याच्यासाठीच आम्ही आपल्याला बोलवलेलं आहे. आपली पत्रकार परिषद घेतलेली आहे. आम्हाला वाटतं आहे की आपल्या मार्फत हे सरकारच्या कानापर्यंत गेलं पाहिजे. कलेक्टर साहेबांना तर आम्ही आज निवेदन देणार आहोत, परंतु त्यांना अगोदरच तोंडी कल्पना दिली होती की आम्ही हे सर्व अर्ज तुमच्याकडं 27 तारखेला आणून देणार आहोत. तर अशा प्रकारचा हा कार्यक्रम एकदा लोकांपर्यंत गेला पाहिजे. आणि आम्ही जे करतोय ते फक्त आदिवासी पट्ट्यापुरतं नाही तर सबंध महाराष्ट्रातील जो शेतकरी वर्ग आहे त्या शेतकऱ्यांसाठीच आम्ही हे सर्व आंदोलनाचा आणि हा कार्यक्रम करतोय. आज आमच्या नगर जिल्ह्यामध्ये तिथंसुद्धा अशाच प्रकारचं शेतकऱ्यांचं आंदोलन आहे. आज त्याला सरकारने बोलणी करण्यासाठी मंत्रालयामध्ये बोलवलेलं आहे. महाराष्ट्रातील शेतकरी हा किसान सभेच्या मार्फत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचं काम करतोय आणि आम्हाला वाटतं आहे की एकमेव अशी संघटना आहे किसान सभा की त्याच्यामुळं शेतकरी वर्ग हा एकत्र येण्याचा प्रयत्न करतोय आणि आपले जे जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत ते सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. आम्हाला वाटतं आहे की सरकारने ह्याच्याकडे नक्कीच लक्ष द्यावं आणि हे प्रश्न सोडवावेत. अशा प्रकारचा ह्या 27 तारखेला परवाला मोर्चा म्हणजे लोक सबंध जिल्ह्यातील वैयक्तिक अर्ज जे आहेत ते वैयक्तिक अर्ज घेऊन तर कलेक्टर साहेबांच्या मार्फत सरकारकडे देणार आहे. कुठे जमणार, कुठून कुठे येणार? याच्यासाठी गोल्फ क्लबवरती जमण्याचं आमचं चाललं आहे, परंतु इथं जर गाड्या वगैरे मध्ये आल्या गावामध्ये तर ट्रॅफिक पण प्रॉब्लेम निर्माण होईल. म्हणून मागच्या वेळेस आपण 24 तारखेला फेब्रुवारीच्या ज्या मैदानावरती मुक्काम होतो त्या मैदानावरतीच सगळे जमायचे, गाड्या तिथंच राहतील आणि तिथून पायी लोक कलेक्टर ऑफिसपर्यंत येतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.